मी नाशिकहून माधव मुसळे. साधा सिंपल माणूस तुमच्यासारखा माझा दुग्ध व्यवसाय घरोघर जाऊन दूध वाटायचं काम करतो. आणि एक साधारणतः 1 वर्षापूर्वी मी चक्कर येऊन पडलो. रस्त्याने चक्कर येऊन पडल्यानंतर पब्लिकने मला दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणून तुम्हाला शुगर असावी. चेक केलं, 471 शुगर. मग मी पाटील सरांना फोन केला. पहिले त्यांची मेसेज वाचायची होती. पाटील सरांना फोन केला, म्हटलं काय करू, तुमचं आवश्यक होती मला घेऊ, शुगर जास्त आहे. सर म्हणे तुम्ही ठरवा, मला HbA1c रिपोर्ट काढून द्या, बघू आपण. HbA1c रिपोर्ट काढला, 12.4 HbA1c रिपोर्ट. पाटील सरांना फोन केला, घरचे मला रागवायला लागले, म्हणे कुठल्याही औषधाची पाठीमागे लागू नको, सरळ डॉक्टरकडे चाल. 12.4 HbA1c बळजबरी डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने बळांचा भंडारा दिला आणि सांगितलं जर 6 महिने बळ नसतं घेतलं तुम्हाला अटॅक आला असतं. घरी आल्यानंतर थोडे म्हणे गोळ्या चालू करू. म्हटलं गोळ्या घेण्याच्या वेळेस अटॅक प्रॉब्लेम झाला, कारण की हे नंतर तरी वापर करू. मी पाटील सरांना कॉन्टॅक्ट केला, म्हटलं सर HbA1c रिपोर्ट पाठवते. विजय पाटील सर, नाशिकचे विजय पाटील सर. आणि मग त्यांनी मला औषध दिलं, पहिलंच अँटॉक्स्टी आणि अँटॉक्स्टी. मित्रांनो खोटं वाटेल, पहिल्या 15 दिवसामध्ये माझी शुगर 240 झाली, ती 471 होती. 4थ्या महिन्यामध्ये मी HbA1c चेक केलं. 3 महिन्यानंतर HbA1c चेक करतो ना. 4थ्या महिन्यामध्ये मी HbA1c चेक केलं, तर माझं HbA1c 12.4 वरून 7.1 आला होता. सरांनी सांगितलं 6 महिन्याचा कोर्स पूर्ण करा, बरंच तुम्हाला फरक पडेल. 6 महिन्यानंतर आता माझं HbA1c आहे 5.4 आणि मी शुगर मुक्त झालो. फक्त गोळ्या चालू केल्या नाही, गोळ्या चालू केल्या. मी शुगर मुक्त झालो. सरांना म्हटलं सर मला तुमच्यासारखंच कार्य करायचं आहे. सर म्हणे चला एक दिवस आपण कोल्हापूरला जाऊ. त्यांनी मला पहिले एका मीटिंगला कोल्हापूरला आणलं, काम चालू केलं. पहिले 10 प्रॉडक्ट घेतले, ते 2 दिवसात गेले. माझा रिझल्ट स्वतःचा होता. 2 दिवसात 10 प्रॉडक्ट लोकांनी घेतले, त्यांचे रिझल्ट चांगले आले. सरांनी सांगितलं एक काम करा म्हणजे तुम्ही 50 प्रॉडक्टची ऑर्डर देऊन टाका. मी दिली 100 प्रॉडक्टची ऑर्डर. 100 प्रॉडक्टची ऑर्डर दिल्यानंतर ते पण 2 महिन्यात संपून गेले. आता मी 200 प्रॉडक्टची ऑर्डर दिली अजून, आणि त्याच्यामध्ये मी संपून गेली. आता थोडंसं परत पुढची किती ऑर्डर द्यायची सरांनाच विचार करा. धन्यवाद.